नागपूर महानगरपालिकेच्या मतदानासाठी आता प्रशासन सज्ज झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे। वेगवेगळी बूथ जे आहे ती मोठ्या प्रमाणात सजवण्यात आली। नागपुरामध्ये आकर्षक असं बूथ जे आहे या नूतन महाविद्यालयामध्ये सजवण्यात आलं। आपण या ठिकाणी जर बघितलं तर मतदार आकर्षित झाला पाहिजे, आला पाहिजे या दृष्टिकोनातून जर बाहेरपासून त्यांचा कॅम्पस जर बघितला तर अगदी सुशोभित असा कॅम्पस करण्यात आलेला आहे। बलून्स लावण्यात आलेले आहे। स्पोर्ट्सला बढ़ावा देण्यासाठी या ठिकाणी तसे होर्डिंग सुद्धा लावण्यात आलेले आहे। सेल्फी पॉइंट आहे आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर आतापासूनच पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तैनात झालेला आहे। एकंदर जर आपण या ठिकाणी बघितलं तर पोलिंग बूथ जे आहे ते सज्ज झालेलं आहे। उद्या सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रशासनाची जी आहे ती तयारी पूर्ण झालेली आहे। आपण या ठिकाणी मतदान कक्ष आपण बघू शकतो। अधिकारी आपले काम करत आहे। जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करताना पाहायला मिळते आहे आणि एकंदर जर या ठिकाणी बघितलं तर नागपुरामध्ये जवळपास 3000 च्या वर बूथ आहे आणि त्या ठिकाणी मतदान होणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून पोलीस बंदोबस्त असो किंवा प्रशासनाचा बंदोबस्त असो तो सगळीकडे लागलेला आहे आणि सगळी यंत्रणा जी आहे ते सज्ज झाल्याचं चित्र पाहायला मिळते आहे। सकाळी मतदान करण्यासाठी जेव्हा नागरिक बाहेर पडेल तेव्हा चांगल्या वातावरणामध्ये आणि नागरिकांनी यायला पाहिजे, या ठिकाणी मतदान करायला पाहिजे। मतदानासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्याच्या दृष्टिकोनातून अशा प्रकारे जो मतदान केंद्रावरचा परिसर आहे तो सुशोभित करण्यात आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे आणि एकंदर एक मतदानाचं वातावरण जे आहे ते या ठिकाणी निर्मिती केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।